महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार, साक्री तहसीलदारांना निवेदन। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना यांच्या देशव्यापी बंदच्या आवाहनाला साक्री तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ऑनलाईन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी आणि ई पोर्टलच्या विरोधात साक्री तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। संघटनेच्या निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसाय धोक्यात आला असून ग्राहकांच्या आरोग्याशीही गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। केंद्र शासनाने याबाबत तातडीने कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने अनेक वेळा शासन व प्रशासनाकडे निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने अखेर देशव्यापी बंद आंदोलन पुकारण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, औषध विक्रेते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरळीत राहतील याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। साक्रीसह धुळे जिल्ह्यातील अनेक औषध दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवत ऑनलाईन औषध विक्री विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। तो मूक मोर्चा आहे। तर आपला जो मोर्चा आहे याचं कारण म्हणजे सर्वांना माहिती आहे की औषध अशी गोष्ट आहे ना, ही संवेदनशील बाब आहे एकदम। ही लोकांच्या आरोग्याशी, जीवनाशी जोडलेली आहे, बरोबर। तर या गोष्टीचे विपरीत परिणाम समाजावर किंवा लोकांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून, कारण जेव्हा आपण औषध दुकान टाकतो त्यावेळेला वितरण व्यवस्था ही अद्भुत असली पाहिजे, त्याला कायद्याची चौकट असते। नंतर औषधं साठवणूक करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आपण मेडिकलमध्ये केलेली असते। या सगळ्या गोष्टींचे पालन करून चांगली औषधं आपण समाजापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचत असतो। तर ऑनलाईनमध्ये अशी कोणती व्यवस्था आहे? ऑनलाईनमध्ये बनावट औषधं, अधिकृत व्यवस्था नसल्यामुळे बनावट औषधं मिळालेल्या घटना आपण वारंवार बघतोय। आपल्याला त्याच्या बातम्या वाचायला पण मिळालेल्या आहेत। बनावट औषधाचा उचवाट वाढलेला आहे। त्याच्यानंतर कोणतीही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।